प्रणाम. आत्मवंदन युनिक रेखेपत विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आता वर्षा ऋतू चालू असल्यामुळे सर्वत्र आरोग्याच्या दृष्टीने आपण काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणानुसार, ऋतूनुसार जे काही बदल होतात ते प्रथमतः आपल्या शरीराला, मनाला, ऊर्जेला जाणवतात. त्यासाठीच अन्न या माध्यमातून आपण आपले शरीर, मन, आत्मा आणि ऊर्जा या सक्रिय करू शकतो. त्यासाठीच वर्षा ऋतूत विशेष आहाराविषयी जाणून घेणार आहोत. जठराग्नी वाढविण्याचे दैवी, नैसर्गिक व औषधीय उपचार किंवा उपाय असे म्हटले तरी चालेल. पहा, सर्वत्र पावसाळा वर्षा ऋतू चालू आहे. 21 जून ते 22 ऑगस्ट या काळामध्ये आपला जठराग्नी मंद झालेला असतो, म्हणजे आपली पचन शक्ती कमी झाली असते. त्यासाठीच जो आहार आपण ग्रहण करतो त्या आहाराच्या माध्यमातून आपले शरीर, मन, आत्मा आणि ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी आपण आज पाहणार आहोत जठराग्नी आहाराला पचवितो, ज्याच्याने शरीराच्या सर्व धातूंची वृद्धी होऊन शरीर ओज, तेज व शक्तीने संपन्न होते. प्रदीप्त अग्नी रोगप्रतिकारक शक्तीला वाढवून शरीराचे रोगांपासून संरक्षण करण्यात व त्यांच्याशी लढण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. म्हणूनच पाचक अग्नीचे स्वस्थ राहणे, निरोगी शरीर आणि उत्तम आरोग्यासाठी परम आवश्यक आहे. वर्षा ऋतूत पचनशक्ती कमजोर झाल्यामुळे कित्येक आजार होण्याची शक्यता आहे. यात पहा, आजाराचे मूळ काय आहे यामध्ये तर मंदाग्नी. या ऋतूत आहारात आले, लसूण, जिरे, राई, हिंग, ओवा, काळे मिरे, मेथी, लवंग, दालचिनी, तेजपत्र, वेलची, पुदिना वगैरे अग्निदीपक पदार्थांचा उपयोग हितवाह आहे, म्हणजे योग्य आहे, पण तो योग्य प्रमाणात. प्राणायाम, योगासन, व्यायाम, मंत्रशक्ती व यौगिक अत्यंत प्रभावशाली आहे. काही जठराग्नी वर्धक उपाय पाहणार आहोत. पहा की जसे सकाळी उठल्यानंतर आणि सायंकाळी ज्यावेळेस आपले रिकामे पोट असते त्यावेळेस वज्रासनात बसायचं. सकाळी उठल्यानंतर वज्रासनात बसा. अगदी 2च मिनिटं लागतो या प्रयोगाला, पण पहा, जर आपली पचनशक्ती उत्तमरित्या कार्य करत असेल, म्हणजेच आपले पचनइंद्रिय उत्तम कार्य करत असेल, तर आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते आणि दिवसाची सुरुवातही प्रसन्नदायक होते. त्यासाठी काय करायचं, उठल्यानंतर जेव्हा आपण भूमिवंदन करतो, करदर्शन करतो, जी आपली नाकपुडी चालू आहे ते पाऊल आपण जमिनीवर पहिलं ठेवतो आणि उठल्यानंतर काय करायचं, वज्रासनात बसायचं. वज्रासनात बसल्यानंतर सावकाश डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, पूर्ण श्वास सोडा आणि त्या स्थितीत थांबून 25 वेळा मोजून 25 वेळा पोट आत घ्यायचे, ढकलायचे, पोट आत घ्यायचे, ढकलायचे, पोट आत घ्यायचे, पुढे ढकलायचे, जे 25 वेळा करा. त्यानंतर मनातल्या मनात अग्निदेवतांचा मंत्र, येणारा आणि जाणारा श्वास तसाच संत ठेवा आणि अग्निदेवतांचा मंत्र, एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सावकाश सोडताना अग्निदेवतांचा मंत्र राम, पुन्हा श्वास घ्या, राम, असे 5 वेळा करायचे. त्यामुळे काय होतं, आपला जठराग्नी कितीही मंद असो, आम्लपित्त असो किंवा खांद्याला दुखत असेल, सर्व आपोआप दूर होते. पचनसंस्था कमजोर असेल आणि भोजन पचवायचे असेल, काही लोकांची पचनसंस्था मूळतःच कमजोर असते, अशा वेळेस त्या लोकांसाठी हे उपाय आहे. त्यावेळेस काय करायचं, त्यांनी एक
अतिशय प्राचीन आणि प्रभावी मंत्र आहे आपल्या पुराणातील. तो मंत्र जेवण्यापूर्वी जेव्हा आपण ताट वाढून घेतो त्यावेळेस, जेव्हा आपण म्हणतो नाही का वदनी कवळ घेता, त्यावेळेस हाही मंत्र म्हणायचा. अगस्त्य कुंभकर्णच शनीच वडवानलम आहार परिकारार्थ स्मरेत भूमीच पंचमम, असे म्हणून नमस्कार करून मग तुम्ही तुमचे भोजन करा. आणि या मंत्राचा जप करीत आपले जेवण झाल्यानंतरही हा मंत्र जप करीत आपला डावा हात आपल्या पोटावरून गोलाकाररित्या फिरवला पाहिजे. त्यामुळे काय होतं, आम्लशयात पोहोचलेल्या अन्नाला मलाशयाकडे गतिशील होण्यास मदत मिळते. कोणाला भोजन पचत नसेल, समजा अपचन असेल, तर औषधे टॅबलेट घेतात अथवा दुसरा एखादा उपचार करतात. पाचक चूर्ण घेतात अथवा हजम अशा गोळ्या खातात. त्याच्या तुलनेत हा वरील मंत्र उत्तम आहे. पचनाचा हा प्रयोग रहस्यमय आहे. अगस्त्य ऋषी, कुंभकर्ण, शनिदेव, वडवानल म्हणजे समुद्रात राहणारा अग्नी आणि भीम या पाचांचे भोजन पचवण्यासाठी मी स्मरण करतो. आपल्या देशी भाषेत असे म्हटले तरी चालेल. जर तुम्हाला तो मंत्र नाही आठवला तर तुम्ही या पाचांचे स्मरण करा. जसे अगस्त्य ऋषी, कुंभकर्ण, शनिदेव, वडवानल, भीम यांचे स्मरण करून त्या अन्नाला नमस्कार करा आणि मग भोजन करा. आणि भोजन झाल्यानंतर आपला डावा हात आपल्या पोटावरून गोलाकार फिरवा आणि त्यावेळेस हा मंत्र स्मरण करा. हा दिव्य आणि रहस्यमय उपाय आहे. तो आपल्या पुराणातील आहे आणि पूर्वीपासून आपले पूर्वज देखील करतात. पहा, जेव्हाही खाल भुकेपेक्षा थोडे कमी खा, सांभाळून खा. खाल्ल्यानंतर मंत्र बोलून पोटावर हात फिरवला तर जड वाटणार नाही, कारण जठराग्नी प्रदीप्त होईल. या मंत्राच्या प्रभावाने आता ठासून खाल आणि हा मंत्र प्रयोग करीत राहाल तर काम करणार नाही. संयम नियमांचे पालन करीत खाल आणि कधी कधी याचा फायदा घ्याल तर ठीक आहे. आहाराचे नियम आहेत ते देखील पाळा. आपल्याला जी भूक आहे त्यापेक्षा 2 घास कमी जेवा, असे पूर्वीपासून सांगण्यात आले. का तर आपल्या शरीरामध्ये जे काही आकाश तत्व आहे म्हणजेच पोकळी ती थोडीफार ठेवणे गरजेचे आहे. आहार पचतीशी की दोषाण आहार वर्जितः, अर्थात पोटातील अग्नी आहाराला पचवितो आणि उपवास दोषांना म्हणजे शरीराच्या विकारांना पचवितो. अन्न आणि दोषांचे पचन झाल्यावर भूक चांगली लागते. अर्थात भूक वाढवण्यासाठी उपवास अत्यंत सहाय्यक आहे. घाईघाईने बरोबर न चावता भोजन केल्याने जठराग्नी व जठराच्या स्नायूंना भोजन पचवण्यात अधिक मेहनत करावी लागते आणि आहार रसही योग्यरित्या उत्पन्न होऊ शकत नाही. चावून भोजन केल्याने भूक चांगली लागते. तोंडातील लाळ अन्नात मिसळते, ज्यामुळे पचनक्रिया तोंडापासून सुरू होते. परिणामी आमाशयावर भोजनाचा अतिरिक्त भार पडत नाही. मलावरोध, पोटफुगी, गॅस, मंदाग्नी या व्याधींपासून आपले संरक्षण होते. वेळेवर भोजन करावे. सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यानची वेळ भोजनासाठी सर्वोत्तम आहे. यावेळी केलेले भोजन सहजतेने पचते. शीघ्र पचन झाल्याने जठराग्नी प्रदीप्त राहतो. भूक चांगली लागते. भोजनानंतर थोडा वेळ वज्रासनात बसले पाहिजे, मग थोडे फिरले पाहिजे, जेणेकरून अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकते. फिरण्याचा अभिप्राय येथे शक्तीचा ह्रास होऊ नये, थकवा वाटू नये अशा प्रकारे हळूहळू फिरण्याशिवाय
हळूहळू म्हणजे भरभर नाही, जेवल्यानंतर सावकाश, त्याला शतपावली असे म्हणतात, करायचं आहे. आणि जलद गतीने चालू नये, जलद गतीने अथवा धावल्याने आयुष्य क्षीण होते. भोजनानंतर अगोदर 8 श्वास पाठीच्या बळावर लेटावे, म्हणजे पाठी झोपून जेवणापूर्वी 8 श्वास घ्यावे. मग 16 श्वास घेत उजव्या कुशीवर व्हायचे, एका उजव्या कुशी व्हायचे, 16 श्वास घेऊन त्यानंतर 32 श्वास घेत डाव्या कुशीवर लेटावे, परंतु झोपू नये. असे केल्याने पोटाचे विकार, मंदाग्नी, अतिसार, मलावरोध, पोटफुगी इत्यादी रोगांपासून बचाव होतो आणि तब्येत ठणठणीत राहते. दिवसा झोपल्याने जठराग्नी मंद होतो, त्रिदोष प्रकुपित होतात, म्हणून दिवसा झोपू नये. या ऋतूत म्हणजे आता पावसाळा या ऋतूमध्ये जठराग्नी वाढवण्याचा एक सोपा आणि प्रभावशाली उपाय आहे. कोमट पाणी पिणे. सकाळी व दिवसभरात केव्हाही तहानेच्या अनुसार आपण कोमट पाणी पिऊ शकता. भोजनाच्या अगोदर आणि भोजनानंतर लगेच पाणी पिल्याने काय होतं, पचनशक्ती कमजोर होते. पाणी प्यायचेच असेल तर भोजनाच्या 1 तास अगोदर पाणी प्यावे आणि भोजनानंतरच्या अर्धा तासाने ते 1 तासाने तहानेच्या अनुसार थोडे थोडे कोमट पाणी आपण पिऊ शकतो. याच्याने काय होते, अन्नाचे सम्यक पचन होते. फक्त हे पावसाळ्यातच करायचं, ग्रीष्म आणि शरद ऋतूत नाही. आचार्य चाणक्य यांनी लिहिले आहे, अजीर्ण भेजश वारी जीर्ण वारी बलप्रदम, भोजने चामृत वारी भोजनांते विषप्रदम. अपचनात कोमट पाणी औषधासारखे आहे. भोजन करताना अधूनमधून पाणी पिणे अमृता समान आहे. भोजनाच्या लगेच नंतर पाणी पिणे हे विषा समान आहे. चाणक्य नीतीमध्ये हे सांगण्यात आलेले आहे. हरडा म्हणजे हिरडा व सुंठीचे चूर्ण समभागात घेऊन 5 ग्रॅम गुळासोबत सकाळी आणि सायंकाळी भोजना अगोदर घेतल्याने जठराग्नी आपला प्रदीप्त राहतो, उत्तमरित्या कार्य करू लागतो. तसेच सुंठ, जिरे, बडीशेप या तिघांचे टाकून पाणी उकळून प्यायचे. याने ही जठराग्नी आपला उत्तमरित्या कार्य करू शकतो. भूक वाढवण्यासाठी योगासने अत्यंत फलदायी आहेत. पवनमुक्तासन, सर्वांगासन, भुजंगासन, पादपश्चिमादासन, मत्स्यासन, मयुरासन वगैरे सकाळी रिकाम्या पोटी अथवा दिवसा भोजनानंतर 4 ते 5 तासांनी केले पाहिजेत. असे केल्याने पचनसंस्था सक्रिय राहते, पाचक्रम संतुलित प्रमाणात वाढतात, अन्नाचे यथायोग्य पचन होते. संजीवनी रस, हरड रसायन गोळी, पंचरस, संतकृपा चूर्ण, हिंगादी हरड चूर्ण, घृतकुमारी स्वरस्य इत्यादी औषधांचे सेवन पचनसंस्थेला मजबूत बनवण्यास उपयुक्त आहे. ही आयुर्वेदिक आहे. त्यामुळे आपला आहार हे आपली जीवनशैलीला ठरवितो, आपल्या जीवनशैलीवर प्रभाव पाडतो. आपण सक्षम आणि सुदृढ राहायचे असेल, घरातील एक जरी व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण घरातील व्यक्तींचे जीवन विस्कळीत होते. ते होऊन द्यायचे नसेल तर या पावसाळा ऋतू म्हणजे वर्षा ऋतूत प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लाईव्हमध्ये. आजची विशुद्धी चक्र ध्यान साधते. जय सद्गुरू.